तुम्ही कॉलेजला आहात, तुम्ही कॉलेजला रोज जाता, तुमच्या वर्गामध्ये क्लासमध्ये अभ्यास करता, मित्रांच्या बरोबर टाइमपास करता, परंतु जर तुम्हाला कळलं तुम्ही ज्या वर्गामध्ये कॉलेजमध्ये जाता ते कॉलेज हॉन्टेड कॉलेज आहे आणि तुमच्या वर्गामध्ये रात्रीच्या वेळी आत्मा येऊन रडतात असं जर कळलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायची इच्छा होईल का? तर असं भारतामध्ये असे अनेक हॉरर कॉलेजेस आहेत आणि त्यातील एका कॉलेजविषयी मी सांगणार आहे. जर तुम्हाला अशा रिअल हिस्टॉरिक गोष्टी ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून रिअल स्टोरी मी या ठिकाणी घेऊन येत आहे. तर मित्रांनो, मुंबईमध्ये एक कॉलेज आहे आणि जे मुख्यतः मुलींसाठी आणि जुहू या ठिकाणी आहे. आता मी या कॉलेजचं नाव घेत नाही, पण जर तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देतो, त्या लिंकमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. तर मुंबईमध्ये एक कॉलेज आहे आणि जुहू या ठिकाणी जे फक्त मुलींसाठी आहे आणि या कॉलेजमध्ये ही घटना 2007 साली अरविंद नावाचा एक शिपाई या ठिकाणी बिहारहून महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी जॉब हुडकण्यासाठी आला आणि त्याला 2007 साली जे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये त्याला शिपायाची नोकरी मिळाली. जेव्हा तो जॉईन झाला तेव्हा त्याला सांगण्यात आलं होतं, हे बघ म्हणे, तू संध्याकाळी 7 वाजले का नाही तर तू तापरूमपाशी राहत जा. त्यानंतर जे फर्स्ट फ्लोअर आहे त्या फर्स्ट फ्लोअरवरील डावीकडील बाजूस जे वर्ग आहेत त्या वर्गाकडे जाऊ नको. त्याला एवढंच या ठिकाणी सूचना दिल्या होत्या. आणि या ठिकाणी अरविंदचं काम कधी होत होतं तर अरविंदचं काम हे रात्री 4 नंतर चालू होणं हे दुसऱ्या दिवशी पहाटे 6 पर्यंत असं त्याचं काम चालू होतं आणि बाकीच्या वेळी तो आपल्या घरात जाऊन विश्रांती करत होता. आता या ठिकाणी वर्ष झालं अरविंदचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं होतं आणि एक दिवस या ठिकाणी अरविंद 4 वाजता आपल्या रेग्युलर ड्युटीसाठी आला आणि 4 वाजता एका वर्गामध्ये लेक्चर चालू होतं. आता या ठिकाणी तू बाहेर जो स्टाफरूम आहे, स्टाफरूमवर खुर्ची आहे, त्या खुर्चीवर या ठिकाणी बसला होता आणि दिवसभर थोडं काम झालं, थोडं ट्रॅव्हलिंग झालं, त्यामुळं त्या ठिकाणी अरविंदला झोप लागल्यानंतर अरविंदचा जेव्हा जाग आली तेव्हा रात्रीचे 8:30 वाजले होते. आता 8:30 वाजले होते, तू बघितलं म्हणे अरे एवढा वेळ मी तर कधी झोपत नाही, पण असं वाटलं की बाबा आपण आज दिवसभर जरा ट्रॅव्हलिंग वगैरे केलेलं आहे त्यामुळे आपण कंटाळलेलं आहे, त्यामुळे आपल्याला झोप आली असेल अशा पद्धतीने अरविंदने विचार केला आणि त्या ठिकाणी पहिला काय केला, उठला आणि जे स्टाफरूमचे दरवाजे वगैरे होते ते बंद केले. त्याचबरोबर खालील फ्लोअरवर जे होते, खालच्या फ्लोअरवर जे क्लास होते त्यांचे दरवाजे चेक केले की बाबा दरवाजे पूर्णतः झाकलेले आहेत. आता यावेळी अरविंदची सिच्युएशन काय झाली होती की अरविंद झोपेतून उठला होता तर पूर्णतः जागा झाला होता, कारण की कंटाळा आला होता, त्यामुळे असं झोपत चालू तो वर्ग चेक करत होता. या ठिकाणी खालची फ्लोअर सगळे चेक झाले. यानंतर अरविंद काय केला, पायऱ्या चढत फर्स्ट फ्लोअरवर गेला. फर्स्ट फ्लोअरला पहिला त्याने उजवीकडे गेले. उजवीकडे होते 6 वर्ग. ते 6 वर्ग एक करून चेक केले आणि चेक करून तो पुन्हा पायऱ्यांपाशी आला आणि यावेळी त्याला विसरला की लोकांनी सांगितले होते की डावीकडील बाजू फर्स्ट फ्लोअरवर जाऊ नको आणि या ठिकाणी तो डावीकडे त्या बाजूला गेला. त्या ठिकाणी बघत तो गेला की दरवाजे सगळे बंद आहेत का, तर दरवाजे सगळे बंद होते आणि या ठिकाणी तो परत त्या ठिकाणी पायऱ्यांपाशी आला आणि पायऱ्यांपाशी आल्यानंतर त्याला कोणीतरी काच चालू आहे असं त्याला जाणवलं, कोणतरी काहीतरी शिकवत आहे अशा पद्धतीने त्याला जाणवलं की 1, 2, मायनस प्लस अशा पद्धतीने काहीतरी शिकवत आहे, जेणेकरून मॅथ्सचा तास चालू आहे असं त्या पद्धतीने त्याला वाटलं. त्यामुळे तो अरविंद काय केला की बाबा एवढा वेळ कसा काय क्लास चालू आहे, म्हणून त्या ठिकाणी तो पुन्हा त्या वर्गाकडे चालला. त्याच्या लक्षात नाही आहे की लोकांनी सांगितल्याकडे जाऊ नको म्हणून, तर तो डावीकडील बाजू 3 नंबरच्या वर्गाकडे गेला. 3 नंबरच्या वर्गाकडे गेल्यानंतर त्याला जसं जवळ जाईल तसं त्या ठिकाणी जी मॅडम आहे, जी शिकवणारी टीचर आहे, ती अंक बोलत असलेलं जाणवले. 1, 2, 3, 4, 5 असं बडबडत असलेले दिसले जाणवलं आणि त्याचबरोबर ते वर्गातली जी मुलं होती ती मुलं रडत असताना त्याला जाणवलं.
तो बघितला, त्या ठिकाणी गेला, आवाज येत होता, परंतु जेव्हा त्याने दरवाजाच्या फटीतून बघितलं तर त्याला आतमध्ये कुणीही दिसलं नाही. त्याने काय केलं, दरवाजा होता तो दरवाजा उघडला आणि आत जाऊन बघतो तर आत पूर्णतः अंधार, काळोख. आता या ठिकाणी त्याच्याकडे कीपॅडचा जो मोबाईल होता आपला जुना, तो मोबाईल होता, त्याला टॉर्च होता, तर तो टॉर्च लावून या ठिकाणी बघू लागला की नेमकं वर्गामध्ये कोण आहे, कोण चेष्टा करताय का, असं करून बघू लागला. तर वर्गामध्ये कोणीही नाही. आणि जसं तो थोडा आत गेला तर त्याच्या डोक्याला काहीतरी लागलं, म्हणून त्यानं वर बघितलं आणि त्याच्या डोक्यावर एका महिलेचा पाय होता आणि त्या महिलेने गळफास घेतलेलं त्याला दिसलं. जसं त्याला दिसलं तसं त्याला घाम फुटला आणि जेवढा फास्ट पळता येईल, जेवढा फास्ट जाता येईल तेवढा फास्ट त्याने दरवाजातून बाहेर आला. आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा तो पायऱ्यापाशी आला तेव्हा तिथे चप्पल आहे, त्या चप्पलामध्ये दुसरं चप्पल तिथं अडकलं आणि त्या ठिकाणी तो पडल्या त्याला गुडघ्याला लागलं. पण इथं तो विचार करत नव्हता की मला लागलंय काय, आणि तो मागील ज्या घटना जे बघितल्या त्या बघून त्या ठिकाणी तो तिथून पळून गेला. आता पळून गेल्यानंतर या ठिकाणी 4 दिवस झाले. 4 दिवस या ठिकाणी जो अरविंद आहे, हा अरविंद कामाला आला. 5व्या दिवशी सकाळी या ठिकाणी अरविंद कॉलेजमध्ये आला आणि या ठिकाणी डायरेक्ट आला. तो प्रिन्सिपल जे प्राचार्य असतात त्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यानं सांगितलं की तुम्ही मला सांगत होता की डाव्या बाजूला जी फर्स्ट फ्लोअरला डाव्या बाजूला जे क्लास आहे त्या क्लासमध्ये जाऊ नका, पण तुम्ही याच्यामध्ये हिस्ट्री मला सांगितलं नाही. आणि आता मी हा अनुभव घेतलाय की मला एक जी महिला आहे तिचा पाय माझ्या डोक्यावर लागला आणि तिनं आत्महत्या केली आहे, हे मी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि मी आता इथून पुढे इथं जॉब करणार नाही असं सांगून अरविंदनं ते जॉब जो आहे तो जॉब त्या ठिकाणी सोडला. आता या ठिकाणी जसं अरविंदनं प्रिन्सिपलला ही गोष्ट सांगितली तसं ते कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात ही गोष्ट पसरली. त्याचबरोबर आजूबाजूची जी लोक आहेत, आजूबाजूची जी कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये या घटना पसरल्या आणि ही अति फेमस झाली मुंबईमध्ये, त्यामुळे ही घटना फेमस झाली. आता असं सांगितलं जातं या ठिकाणी अनुराधा नावाची एक मॅडम होती, एक टीचर होती आणि ती या ठिकाणी या कॉलेजमध्ये स्टॅट सब्जेक्ट शिकवत होती. आता स्टॅट सब्जेक्ट शिकवायला होती ती 4-5 वर्ष झाली त्या कॉलेजमध्ये होती, परंतु 4-5 वर्षानंतर तिचे घरामध्ये प्रॉब्लेम होते तिचे आणि तिच्या मिस्टरांचे यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होते, जेणेकरून तिचे मिस्टर हे तिला मेंटली टॉर्चर करत होते. आता त्यामुळे या ठिकाणी काय झालं की प्रेशरला कंटाळून एक दिवस ही अनुराधा या ठिकाणी 7 वाजता कॉलेज सुटल्यानंतर या ठिकाणी आपल्या साडीचा गळफास करून या ठिकाणी अनुराधानं त्या वर्गामध्ये आत्महत्या केली. आणि तेव्हापासून या कॉलेजमध्ये रात्री दुपारी 4 वाजल्यापासून दरवाजे बंद होतात. म्हणजे 4 वाजल्यापासून या ठिकाणी लेक्चर पूर्णतः थांबवलं जातं आणि त्यानंतर 4 वाजल्यानंतर हे कॉलेज पूर्णतः बंद असतं. तर मित्रांनो, तुम्ही अशा कॉलेजमध्ये जायची तुमची इच्छा आहे का, आणि तुम्हाला या कॉलेजचं नाव माहीत आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की बाबा सुशांत जो आहे तो काहीतरी थापा मारतोय, तर तुम्ही या चॅनेलवर मी एक लिंक दिलेली आहे, या व्हिडिओच्या खाली जी लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही बघू शकता, जे की या कॉलेज रिलेटेड माहिती दिलेली आहे. मी कॉलेजचं नाव घेऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला अशा हॉरर हिस्टॉरिक स्टोरी जर ऐकण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. किंवा तुमच्या एरियामध्ये असं कोणतं कॉलेज आहे जे की हॉरर हॉन्टेड कॉलेज आहे आणि याच्याविषयी तुम्हाला माहीत आहे, किंवा याच्याविषयी तुम्हाला कोणी रिअल स्टोरी सांगितले का आणि त्या कॉलेजचं नाव काय, तुम्ही यामध्ये कमेंट देऊन सांगू शकता. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर सेम नावानं चॅनेल आहे, त्या चॅनेललाही तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तिथं स्टोरी त्या ठिकाणी तुम्ही ऐकू शकता. तुमचा जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद. आणि असंच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारच्या स्टोरी मी तुमच्याकडे घेऊन येत राहील. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ.